धडाडीचे IPS अधिकारी अशी ख्याती मिळवलेले शिवदीप लांडे यांनी खाकी सोडून आता खादीची वस्त्र परिधान केली आहेत। मराठमोळ्या शिवदीप लांडे यांनी IPS अधिकारी म्हणून बिहार राज्यात आपल्या कर्तबगारीचा ठसा उमटवला। आता शिवदीप लांडे आपली नवी इनिंग सुरू करतायत, पाहूया। मराठी सिंघम बिहारच्या राजकीय आखाड्यात शिवदीप लांडेंकडून नव्या राजकीय पक्षाची स्थापना। मराठमोळ्या शिवदीप लांडेंची नवी इनिंग। डॅशिंग IPS अधिकारी म्हणून कारकीर्द गाजवलेल्या शिवदीप लांडेंची नवी इनिंग सुरू झाली आहे। शिवदीप लांडे यांची राजकीय आखाड्यात एंट्री झाली आहे। शिवदीप यांनी बिहारमध्ये हिंद सेना नावाच्या पक्षाची स्थापना केली। बिहार विधानसभेच्या सर्व 234 जागा लढण्याची घोषणाही त्यांनी केली आहे। तरुणांना नेतृत्वाची संधी देण्यासाठी पक्ष काढल्याचं शिवदीप लांडेंनी म्हटलंय। 7 अप्रैल 2025 में पार्टी का गठन हुआ है। सर्वसम्मति से वहाँ राष्ट्रीय अध्यक्ष के तौर पे मैं हूँ, शिवदीप अमनराव लांडे है। अब मेरा जो घूमने का सिलसिला है बिहार में जारी रहेगा। संगठनात्मक तौर पे लोगों को मुझे चूज करना है, उनको जानना है, पहचानना है, और जो एक मोटिव है, जो फिलॉसफी है, जो आइडियोलॉजी पार्टी को आगे बढ़ा सकता है और आगे बढ़ना है। एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शिवदीप लांडेंचा प्रवास थक्क करणार आहे। गरिबीतून कष्टाने पुढे आलेल्या शिवदीप यांनी IPS ची पदवी मिळवली। आपल्या डॅशिंग आणि आक्रमक स्टाईलनं शिवदीप यांनी अल्पावधीतच बिहारच्या पोलीस दलात आपला वेगळा ठसा उमटवला। शिवदीप हे 2006 बॅचचे भारतीय पोलीस सेवा IPS अधिकारी होते। त्यांनी बिहार केडरमध्ये सेवा बजावली। त्यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला। त्यांनी अकोल्यातल्या सरस्वती विद्या मंदिर हायस्कूलमधनं प्राथमिक शिक्षण घेतलं। शेगावमधील गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातनं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली। 2 फेब्रुवारी 2014ला माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या कन्या ममता यांच्याशी त्यांचा विवाह झाला। हैदराबादमधील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षण पूर्ण करून ते IPS सेवेत दाखल झाले। पाटणा इथं पोलीस अधीक्षक असताना कामगिरीमुळे लोकप्रिय झाले। बिहारमधील लोकांनी त्यांना दबंग, सिंघम आणि सुपर कॉप अशी नावे दिली। शिवदीप लांडे यांनी 19 सप्टेंबर 2024ला IPS सेवेतून राजीनामा दिला। शिवदीप लांडे यांच्या रूपानं मराठी सिंघम आता बिहारच्या राजकीय आखाड्यात उतरलाय। गेल्या वर्षी राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनीही बिहारमध्ये जनसुराज पक्षाची स्थापना केली होती। आता शिवदीप लांडेही बिहारच्या राजकीय वर्तुळात आपलं नशीब आजमावणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।